नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने, तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवलेली आहे आळूवडी आणि आळूवडीची एक गोष्ट तुम्हाला मी सांगते. मी आहे गुजरातची आणि आमच्या गुजरातमध्ये बारडोलीला इथं एक फेमस आळूवडीवाला होता आणि त्याची आळूवडी एवढी कुरकुरीत असायची. मी माझ्या मम्मीला नेहमी विचारायची की हा काय टाकत असेल की याची आळूवडी एवढी कुरकुरीत असते. चला मग आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची. तर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं, त्याच्यानंतर बेसनचं पीठ तर असतंच, त्याच्यानंतर थोडंसं खट्ट मिठ्ठ व्हायसाठी तुम्ही लिंबूचा रस आणि साखर तुम्ही टाकू शकता. तुम्ही याच्यात चिंचेचं पाणीसुद्धा ॲड करू शकता. त्याच्यानंतर काही घरगुती मसाले, हळद, लाल तिखट आणि आपला जो मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं याच्यामध्ये तुम्ही मिरची आणि लसूणची पेस्टसुद्धा टाका. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त पिठामध्ये पाणी टाकू नका. पीठ थोडंसं घट्ट ठेवा, जसं आपण शेव बनवतो तसं. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आजची माझी आळूवडी कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.